प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पितरांची, ज्यांना सासू नाही, ज्यांना किंवा त्यांना सासरे नाही किंवा दोघे वारलेले आहे, त्यांची पितरांची सेवा कशा पद्धतीने करावी, मांडणी कशी करावी, त्यांना तर्पण कसं द्यावा आणि घास देताना कशा पद्धतीने द्यावा याबद्दल सविस्तर माहिती मी सांगणार आहे। तर बघा, अक्षय तृतीया म्हटली तर याला आखाजी सुद्धा म्हणतात। तर 19 तारखेला 2026 या दिवशी आलेली आहे। ते तर रविवारच्या दिवशी आलेली आहे। तर अक्षय तृतीया, तर अक्षय तृतीयाचा 3:30 मुहूर्ताला खूप महत्त्व आहे। या 3:30 मुहूर्तामध्ये कोणी दान, तप, हवन केलं जातं, लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते। लक्ष्मीनारायणची पूजासोबतच पितरांची सेवा केली जाते। या दिवशी जेवढं तुम्ही दान देणार त्याचं अक्षय तुम्हाला म्हणजे अक्षय पुण्य प्राप्त होणार, ते कधी संपत नाही असं पुण्य असतं। म्हणून श्रीकृष्णांनी सुद्धा पांडवांना सांगितले आहे की ह्या काळामध्ये जर आपण तीळ बरोबर जर दान कोणाला केलं किंवा ज्यांचा आत्मा शांत केला, त्याच्या घरामध्ये सुख शांती नांदते आणि पितरांचा आशीर्वाद सदैव त्या घरामध्ये वास करत असतो। म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी जर जेवढं तुम्हाला दान देता येईल तेवढं आपल्याला दान द्यायचं आहे। तर मी तुम्हाला सांगणार की उदक कुंभ कसा भरावा, ज्याची सासू वारलेली आहे किंवा सासरे वारलेले आहे किंवा दोन्ही वारले आहे, यांचा जो उदक कुंभ असतो तो कशा पद्धतीने भरावा हे तुम्हाला सांगते। बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपल्याला सकाळी लवकर उठून, म्हणजे त्या दिवशी लवकर उठायचं, लवकर उठून सूर्यनारायणाला पाणी द्यायचं। सूर्यनारायणाला पाणी दिल्यानंतर देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपण आपल्या पितरांची सेवा म्हणजे मांडणी करत असतो, पितरांची सेवा करत असतो। तर पितरांची सेवा करण्यासाठी तुम्हाला जी दिशा आहे ती दक्षिण दिशा आहे, कारण की पितरांची जी दिशा दक्षिण दिशा म्हटली गेलेली आहे। तर दक्षिण दिशेकडे तोंड करूनच त्या दिशेला आपल्याला पितरांची जी मांडणी आहे ती करावी लागते। तुम्ही मांडणी ही 11 वाजेला करू शकतात, पण पूजा जी असते, जी ज्या वेळेस आपल्या डोक्यावर सूर्य येतो त्यावेळेसच करायची असते। पितरांची सेवा 12-12:30 वाजेलाच करायची असते। तर त्यावेळेस आपल्याला सेवा करायची आहे आणि त्यांना नैवेद्य द्यायचा आहे। बघा, पितरांची सेवा करण्यासाठी तुम्हाला आता मी सांगते की आपल्याला काय करायचं आहे, दक्षिण दिशेकडे तोंड करून करायचं आहे, कारण की दक्षिण दिशा ही पितरांची दिशा आहे। म्हणून जी मांडणी असते ती देवाजवळ करायची नाही, आपल्याला दक्षिण दिशेकडेच करायची आहे। भले तुम्ही दुसऱ्या म्हणजे कुठल्या पण दिशेला करू शकतात, म्हणजे तुम्ही उत्तर पूर्व कुठे पण करू शकता, फक्त दक्षिण दिशेकडे त्याचं तोंड यायला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला मांडणी करायची आहे। आणि बघा, जो आपण उदक कुंभ भरतो, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परंपरा आहे। काही ठिकाणी हा जो कुंभ असतो तो ज्या घरामध्ये सुख समृद्धी, धनधान्याला बरकत राहावी, अक्षय पुण्य प्राप्त व्हावं याच्यासाठी भरला जातो। काही ठिकाणी हा जो उदक कुंभ आहे तो पितरांच्या नावाने भरला जातो। म्हणजे ज्या घरामध्ये जी म्हणजे सौभाग्यवती स्त्री आहे ती वारलेली आहे किंवा त्या घरामध्ये पुरुष मंडळी वारली आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा कुंभ दान केला जातो। तर त्याचबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे। ही मांडणी तुम्हाला 11-11:30 वाजेला करून ठेवायची आणि 12:30 वाजेलाच आपल्याला याची पूजा करावी लागते आणि घास टाकावा लागतो पितरांच्या नावाने। आता मी तुम्हाला सांगणार की याच्यासाठी तुम्हाला अगोदर एक चौरंग किंवा पाट लागेल, त्या खाली रांगोळी टाकायची आणि पाट किंवा चौरंग ठेवायचा। ते ठेवल्यानंतर त्याच्यावर पांढऱ्या कलरचं कापड टाकायचं। पांढऱ्या कलरचं कापड टाकून झाल्यानंतर त्यावर गव्हाची रास टाकायची, तांदूळ टाकायचे नाही, गव्हाचीच रास आपल्याला टाकायची आहे। आणि एक म्हणजे तो कापड टाकल्यानंतर त्याच्यावर गव्हाची रास टाकायची, तांदूळ ठेवायचे नाही, त्याच्यावर फक्त गव्हाची रासच टाकली जाते आणि गहू जास्त टाकायची, म्हणजे ते आपल्याला दान द्यायचे आहे तर पितरांच्या नावाने। आणि नंतर ना त्याच्यावर एक पतरवाडी ठेवली जाते, म्हणजे तुम्ही पान ठेवू शकतात, मोठं पान, किंवा तुम्ही कागदी जे पतरवाडं ते ठेवू शकतात, किंवा एखादा ताट ठेवू शकतात, तो ठेवायचा आहे। आणि त्याच्यावर आपल्याला त्याला केडी म्हणतात, म्हणजे मोठा जो माठ असतो त्याला आपण उदक कुंभ म्हणतो, ते पितरांना आपल्याला दान द्यायचा असतो, म्हणजे दुसऱ्या कोणाला तरी दान द्यायचा असतो। दान कसं द्यावं की एक व्यक्ती पोट भरून खाईल एवढं दान आपल्याला त्याला द्यायचं असतं। आपण प्रत्येक ठिकाणी पानपुई वगैरे किंवा कोणाला पाणी दान देऊ शकत नाही, तर आपण पितरांच्या नावाने या दिवशी दान करायचं आहे। तर त्यासाठी तो उदक कुंभ भरायचा। तो उदक कुंभ तुम्हाला मोठा माठ जो असतो त्याला केडी म्हणतात आणि जो लहान असतो त्याला करा म्हणतात। तर अशा पद्धतीने ज्यांच्या घरामध्ये सौभाग्यवती स्त्री वारलेली आहे त्यांच्यासाठी तो मोठा जो माठ असतो तो भरायचा असतो। तर तो त्याच्यावर ठेवायचा। त्याच्यावर ठेवल्यानंतर जे चंदन असतं, चंदनाचे, बघा पितरांची जी पूजा असते ती उलटी असते, म्हणून
जे टिळा लावला जातो, आपण ज्या वेळेस आपला कळस असतो तर कळसावर आपण काय करतो, वरतून तर खाली म्हणजे खालून तर वर नेतो, पण पितरांसाठी तो जो टिळा असतो चारी बाजूला लावला जातो 5 ठिकाणी, तो वरतून तर खालपर्यंत न्यावा लागतो, वरतून तर खाली. आपण खालून वर नेतो ना, तर पितरांसाठी वरतून तर खाली असा टिळा असे 5 ठिकाणी आपल्याला रेषा मारायची आहे. त्या रेषा मारून झाल्यानंतर तो कळश तिथे ठेवायचा त्या राशीवर, गव्हाच्या राशीवर ठेवल्यानंतर त्याच्यात पाणी भरायचं, ज्याचं म्हणजे त्याची अर्ध तोंड असतं बघा, जो गळ्याचा भाग असतो तिथपर्यंत पाणी भरायचं. त्या पाणी भरून झाल्यानंतर त्याच्यात हळद, अक्षता, कुंकू टाकायचं आणि त्याला रक्षासूत्र म्हणजे असा पंचरंगी धागा बांधायचा. पंचरंगी धागा तुम्ही 5 5 1 2 5 3 7 9 असा बांधू शकता. म्हणजे त्याला फेरे द्यायचे, त्याच्यात ते गळा जो असतो कळशाचा, त्या कळशाच्या गळ्यापर्यंत ते दोरा बांधायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला खरपूस ठेवायचं आहे. त्याची पूजा झाल्यानंतर, आपल्या पितरांचं स्मरण झाल्यानंतर त्याच्यावर खरपूस ठेवायचं आणि खरपूस ठेवल्यानंतर त्याची पूजा करायची. ते संपूर्ण झाल्यानंतर जर तुम्हाला एखादी स्त्री बोलवायची, जर सौभाग्यवती स्त्री वारलेली असेल तर सौभाग्यवती स्त्रीला बोलवायचं आपल्या घरामध्ये आणि त्या स्त्रीला त्या दिवशी जेवण घालायचं आहे, म्हणजे अन्नदान करायचं आहे. तिची तुम्ही ओटी भरायची आहे, तिला पीस वगैरे देऊ शकतात. अशा पद्धतीने तिची पीस वगैरे देऊन तिची ओटी भरायची आणि आपल्या पितरांचं स्मरण करायचं. हे झाल्यानंतर आणि जर पुरुष मंडळी, एखादा म्हणजे पुरुष वारलेला असेल, तुमचे सासू किंवा सासरे दोन्ही वारलेले असेल, तर तो जो केडी भरलेली असते त्याच्यावर जो करा असतो तो ठेवायचा, त्याची स्वतः तशाच पद्धतीने पूजा करायची. त्याच्यात पण आपल्याला थोडंसं पाणी, त्याला पण असं धागे रक्षासूत्र बांधायचं आणि त्याच्यावर जे फळ असतं ते फळ ठेवायचं. ते ठेवल्यानंतर दोघांची पूजा झाल्यानंतर जो अक्षय कुंभ आपण भरलेला आहे, म्हणजे अक्षय कुंभ तुम्हाला दान द्यायचं आहे. ज्या ठिकाणी एखादा गरीब व्यक्ती आहे किंवा खूप गरीब लोक आहे त्यांना तुम्हाला तो अक्षय कुंभ दान देऊन टाकायचा आहे. म्हणजे तुम्ही ते जो मोठा माठ आहे, छोटा जो कर आहे, केळी आहे किंवा ते जे खालचे जे गहू आहे ते संपूर्ण तुम्हाला दान द्यावे लागतात. तर दान कधी द्यावं, तर अगोदर आपल्या ती जी स्त्री आलेली असते तिला अन्न म्हणजे तिला जेवू घालायचं. जेवून झाल्यानंतर आपल्या पितरांची घास टाकला जातो, पितरांच्या नावाने वरती सुद्धा घास ठेवला जातो आणि नंतर ना एक आगारी पेटवायची, तिला आगारी म्हणतात. ती पण दक्षिण दिशेकडे तोंड करायचं आणि खाली अगोदर पाण्याचा चौरंग करायचा. पाण्याचा चौरंग करून त्या आगारी त्या ठिकाणी ठेवायची आणि आगारीमध्ये थोडंसं तीळ टाकायचे आहे. आपल्या पितरांचं नामस्मरण करून ते घास टाकायचं. जो प्रमुख व्यक्ती आहे घरातला त्याने तो घास टाकायचा. घास टाकून झाल्यानंतर आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीने घास टाकायचा आहे, कारण की आपण अन्नदान करत असतो आपल्या पितरांसाठी. आणि ह्या दिवशी जर अशा पद्धतीने आपण अन्नदान केलं त्याचं अनंत पुण्य आहे, ते तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सुख दुःखाला प्राप्त होत असतं. बघा, ज्या वेळेस पांडव आणि कृष्ण जात होते त्यावेळेस पांडवांनी श्रीकृष्णांना विचारलं होतं की बाबा आपण एवढं जप तप आराधना करतो तर हे पुण्य कुठे जातं. तर कृष्णाने असं सांगितलं होतं की ज्या वेळेस आपण आपलं जे सुख असतं, दुःख असतं, त्यावेळेस हे पुण्य तुम्हाला कामास येतं. पण अक्षय तृतीयेच्या दिवशी जे तुम्ही पुण्य करतात, कुणाला दान देतात, पितरांसाठी सेवा करतात, ते अक्षय राहतं. त्याचं पुण्य कधी संपत नाही, ते तुमच्या आयुष्यभर तुम्हाला कामास येत असतं. म्हणून अक्षय तृतीयेला एवढं महत्त्व आहे. 3.5 मुहूर्तांपैकी हे मुहूर्त आहे. ते ह्या 3.5 मुहूर्तामध्ये आपल्याला आपल्या पितरांना तर्पण द्यायचं असतं, त्यांना घास टाकायचा असतो, त्यांच्या नावाने अक्षय कुंभ भरायचा असतो. हा भरल्याने आपल्या जीवनामध्ये आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि आपले पित्र तृप्त झाले आणि जो धूर होतो, जे घास टाकलेल्याचा धूर असतो, तो संपूर्ण घरामध्ये फिरू द्यायचा. त्याच्याने आपले पित्र तृप्त होतात, कारण त्या धुऱ्यामधूनच त्यांना ते जेवण मिळत असतं. त्यांचं ते आत्मा शांत होतो आणि मग ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात. म्हणून प्रत्येक घरामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी असा घट मांडला जातो. काही ठिकाणी तो घट दान दिला जातो, काही ठिकाणी असं म्हणतात की त्यामध्ये तो घट भरल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याला बरकत राहते आणि आपल्या घरातले धनधान्य कधी संपत नाही. म्हणून तो घट भरला जातो. प्रत्येक घरामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परंपरा आहे, त्या पद्धतीने याची पूजा केली जाते, जे अक्षय तृतीयेच्या दिवशी करतात. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की अशा पद्धतीने आपल्याला आपल्या पितरांसाठी दान करायचं आहे. अक्षय जो उदक कुंभ आहे तो. तर ह्या दिवशी अशा पद्धतीने आपल्या पितरांसाठी आपल्याला सेवा करायची आहे. ज्यांच्या घरात ज्यांची सासू वारलेली आहे त्यांनी ती केरी भरायची, म्हणजे मोठा माठ भरायची, त्याची पूजा करायची. आणि ज्यांच्या घरामध्ये तुमचे सासरे वारलेले आहेत तर तुम्ही छोटा जो असतो त्याला करा म्हणतात, तो करायची पूजा करायची आणि तो कोणाला तरी दान द्यायचा.
त्या दिवशी प्रत्येक जणाने काहीतरी दान द्यायला पाहिजे, कारण की अन्नदान करायला पाहिजे. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे आणि ज्या घरामध्ये अन्नदान होतं त्या घरामध्ये 7 पिढ्यांपर्यंत दारिद्र्यता येत नाही, सुख समृद्धी आणि धनधान्याला त्या घरामध्ये बरकत राहते. म्हणून ह्या दिवसाला खूप महत्त्व आहे. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही हवन सुद्धा करू शकतात पितरांच्या नावाने, किंवा घरामध्ये सुख शांती आणण्यासाठी पितरांच्या नावाने तुम्ही घास टाकू शकतात. घास सुद्धा ह्या दिवशी आवर्जून टाकायचा आहे. सुवर्ण घट तुम्हाला दान करायचं आहे. एखाद्या गरजू व्यक्ती आहे, गरीब व्यक्ती आहे, मंदिरामध्ये कुठे बसलेला असेल त्याला तुम्ही अन्नदान करायचं आहे. तुमच्या घरात जो स्वयंपाक होत असेल पुरणाचा, किंवा जो तुमच्याकडे केला जात असेल तो स्वयंपाक एखाद्या गरीब व्यक्तीला, किंवा जे कावडे आहे, पक्षी आहे, त्यांना सुद्धा तुम्ही ह्या दिवशी दान करायचं आहे. या दानाला खूप महत्त्व आहे. हे अक्षय पुण्य आहे जे कधीच न संपणार आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने ह्या दिवशी अशा पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे. मी तुम्हाला मांडणी करून दाखवली असती, पण ही मांडणी माझे सासू पण आहे, सासरे आहे, त्यामुळे आमच्याकडे ही म्हणजे माझे आई वडील पण आहे, सासू सासरे पण आहे, त्यामुळे मी तुम्हाला मांडणी करून नाही दाखवली. तुम्हाला फक्त मी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने आपल्याला मांडणी करायची आहे, जी दक्षिण दिशेकडेच करावी लागते, देवांसमोर करावी लागत नाही. तर हे पितरांची मांडणी असते, त्यामुळे दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने मांडणी करायची आहे आणि आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे, पितृस्तोत्र पठण करायचं आहे. त्या दिवशी पितृस्तोत्र पठण केल्याचं सुद्धा अनंत पुण्य आहे. ते जे केल्याने तुमचे जे पित्र असते ते तृप्त होतात, तुमच्या घरामध्ये अडलेले कामे मार्ग लागतात, सुख समृद्धी नांदते, घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही. त्यामुळे ह्या दिवशी आपल्या पितरांची सेवा करणे खूप महत्त्वाची मानली गेलेली आहे. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.